गरम वाफाळलेली भाकरी आणि त्यासोबत लालबुंद मसालेदार कैरीचे लोणचे हा अनुभव प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आहे. आपले ध्येय स्पष्ट आहे, घरच्या घरी अस्सल पारंपरिक मराठी लोणचे बनवणे, जे वर्षभर टिकेल आणि चवीला अप्रतिम असेल. हा तक्ता 1 किलो कैरीसाठी साहित्याचे प्रमाण दर्शवतो. 125 ग्राम मीठ, 100 ग्राम लाल तिखट, 150 ग्राम मोहरीची डाळ आणि 400 मिली तेल. पण यात एक कडक नियम आहे, 0% ओलावा. पाण्याचा थेंबही लागता कामा नये. सर्व भांडी आणि बरणी पूर्ण कोरडी असावीत. योग्य प्रमाणातील साहित्य आणि पाण्याचा पूर्ण अभाव या 2 गोष्टींवर प्रभुत्व मिळवले की तुमचे लोणचे वर्षभर सुरक्षित राहते. पहिली पायरी म्हणजे कैऱ्यांची तयारी. कडक आणि आंबट कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि सुती कापडाने त्या पूर्णपणे कोरड्या पुसून काढा. पाण्याचा कोणताही अंश उरता कामा नये. त्यानंतर कैऱ्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. हे करताना कोईचा कठीण भाग काढून टाकणे आवश्यक आहे, जेणेकरून लोणच्याला योग्य पोत मिळेल. आता कढईत मेथीदाणे मंद आचेवर भाजायला घ्या. त्यांचा रंग हलका बदलेपर्यंतच ते भाजायचे आहेत. मेथीदाणे पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये त्यांची जाडसर पूड करून घ्या. कैऱ्या कोरड्या करणे आणि मेथीची पूर्वतयारी केल्यामुळे ओलाव्याचा धोका टळतो आणि कडवटपणा निघून जातो. आता आपण फोडींना मॅरिनेट करणार आहोत. पूर्णपणे कोरड्या असलेल्या एका मोठ्या भांड्यात कैरीच्या फोडी काढून घ्या. यामध्ये 100 ते 125 ग्रॅम मीठ आणि 2 मोठे चमचे हळद घाला. हे मिश्रण नीट एकजीव करा, त्यावर झाकण ठेवा आणि 2 ते 3 तास तसेच मुरू द्या. इथे एक महत्त्वाची रासायनिक प्रक्रिया घडते. मीठ कैरीतील अतिरिक्त पाणी ओढून घेते, तर हळद एक प्रभावी अँटीबॅक्टेरियल संरक्षक कवच म्हणून काम करते. 3 तासांच्या विश्रांतीनंतर आता वेळ आहे कोरडे मसाले मिसळण्याची. यात 100 ग्राम लाल तिखट घाला. हेच तिखट लोणच्याला त्याचा आकर्षक लाल रंग आणि आवश्यक तो तिखटपणा देते. यासोबतच 150 ग्राम मोहरीची डाळ आणि आपण मगाशी तयार केलेली मेथीची जाडसर पूड यात घाला. शेवटी 1 छोटा चमचा हिंग घाला आणि एक पूर्णपणे कोरडा चमचा वापरून हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्या. तेल घालण्यापूर्वीच हे विशिष्ट कोरडे मसाले एकत्र केल्याने लोणच्याला त्याचा अस्सल कोल्हापुरी पद्धतीचा चवीचा पाया मिळतो. आता आपण सर्वात नाजूक आणि धोक्याच्या टप्प्यावर आलो आहोत, तेलाची फोडणी. याच टप्प्यावर अनेकदा लोणचे बिघडते. कढईत 300 ते 400 मिली मोहरीचे किंवा शेंगदाण्याचे तेल गरम करा. तेलातून धूर जाणे आधीच गॅस बंद करा. आता सर्वात महत्त्वाची सूचना, हे तेल पूर्णपणे थंड होईपर्यंत म्हणजेच रूम टेम्परेचरला येईपर्यंत त्याला अजिबात हात लावू नका. तेल पूर्ण थंड झाल्यावर ते या मसाल्यांच्या मिश्रणावर होता. यामुळे एक घट्ट, चमकदार आणि तोंडाला पाणी आणणारा पोत तयार होतो. जर तुम्ही गरम तेल मसाल्यांवर ओतले तर मसाले जळून त्यांची चव नष्ट होईल. थंड तेल वापरल्याने मसाल्यांचा स्वाद सुरक्षित राहतो आणि लोणचे अधिक चविष्ट बनते. हे तयार झालेले लोणचे भरण्यासाठी काचेची एक स्वच्छ आणि आतून पूर्णपणे कोरडी असलेली बरणी घ्या. हा डायग्राम आपल्याला एका भरलेल्या बरणीचा छेद दर्शवतो. बरणीत लोणचे भरल्यावर सर्वात वर तेलाचा एक स्पष्ट थर दिसलाच पाहिजे, जो हवेतील ऑक्सिजन आणि बॅक्टेरियांना आत शिरण्यापासून रोखणारी एक ढाल म्हणून काम करतो. आता हे लोणचे 4 ते 5 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्या. रोज फक्त एकदा एका कोरड्या चमच्याने ते वरखाली करा. योग्य प्रकारे मुरल्यानंतर हे झणझणीत आणि चविष्ट लोणचे तुमच्या ताटात गरम वरण भातासोबत किंवा ताजी भाकरीसोबत वाढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ओलावा टाळणे, तेलाचं तापमान अचूक राखणे आणि थोडा संयम बाळगणे या नियमांचे पालन केल्यावरच हे पारंपरिक आणि अस्सल